राहुल गांधींनी ट्विट करताना छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिली श्रद्धांजली। राहुल गांधींच्या ट्विटनंतर भाजपची जोरदार टीका। राहुल गांधींनी शिवरायांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली वाहून संपूर्ण देशवासियांचा अपमान केलाय। भाजपचे नेते अतुल भातखळकर यांची राहुल गांधींवर टीका आहे। औरंगाच्या पिलावळीकडूनच काय अपेक्षा करावी? राहुल गांधींनी महाराजांची माफी मागितली नाही तरी त्यांना फिरू देणार नाही। मंत्री नितेश राणेंचा राहुल गांधींना इशारा आहे। जयंतीच्या दिवशी अभिवादन करण्याची आवश्यकता आहे। या जयंतीनिमित्त श्रद्धांजली हे व्याकरण चुकीचं आहे। राहुल गांधींनी केलेल्या ट्विटनंतर अंबादास दानवेंची टीका। राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांना ट्विटमधून अभिवादन केलंय। विरोधकांनी धचा मा करून विनाकारण घाणेरडं राजकारण करू नका। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं विरोधकांना उत्तर आहे। सरकार डान्स बार, डिस्को आणि ऑर्केस्ट्राबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार होतं, मात्र मंत्रिमंडळ बैठक होण्याआधीच अजेंडा लीक झाल्यानं फडणवीसांकडून मंत्र्यांना कारवाईच्या सूचना आहेत। राज्यात डान्स बार सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास मैदानात उतरू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटलांचा इशारा राज्य सरकारला आहे। ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील अजेंडा लीक व्हायचा, संजय राऊतांचा आरोप आहे। तर ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असणारे फितूर आता फडणवीसांसोबत आहेत। राऊतांचा हल्लाबोल। मंत्रिमंडळामधील अजेंडा पूर्वी लीक व्हायचे, आता यापूर्वी गुप्तता पाळली जावी। मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। कॅबिनेट बैठकीचा अजेंडा महायुतीमधील अंतर्गत बाब आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करू। मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य। मंत्रिमंडळात फितूर कोण याची हवी माहिती असल्यास आम्ही फडणवीसांना यादी देणार। देवेंद्र फडणवीसांना मंत्रिमंडळामधील फितुरांचा शोध घेण्यासाठी माहिती देऊ। विजय वडेट्टीवारांचा टोला आहे। मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन। मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर आरोप आहे। 2 मंत्र्यांना सोबत घेऊन सरकार नवं आरक्षण आंदोलन उभं करणार आहे। मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट। पक्षाची गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाची सावध भूमिका। पक्षातील सर्व नेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनमध्ये बैठक होणार आहे। तर पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभर दौरे करत संघटनेचा आढावा घेतील। 2019ला मुख्यमंत्री शिंदेंनाच करण्याची ठाकरेंची इच्छा होती, मात्र युतीमध्ये भाजपनं शब्द पाळला नाही। तर बबियामध्ये शिंदे सीएम नकोय, पवारांची भूमिका होती। संजय राऊतांचा दावा। भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप। मुंडेंना फक्त 20 ते 25 मिनिटच भेटलो, धसांचा दावा। तर बावनकुळेंनी 4.5 तास भेटल्याचं सांगितल्यानं माझ्याबाबत संभ्रम झालाय, सुरेश धसांचं वक्तव्य। सुरेश धसांना आम्ही खूप जीव लावला होता। धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या भेटीवर जरांगेंनी व्यक्त केली आहे खंत। आज शिवजयंतीचा चांगला दिवस आहे, त्यामुळे आज क्रूर नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका। जरांगेंची मुंडेंवर ही टीका। एक मोठी डील झाली, ज्यात धस ज्या वेगानं पुढे गेले त्याच वेगानं ब्रेक लागलेला आहे। बावनकुळे धसांचे बॉस आहेत। बावनकुळेंनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलंय का? राऊतांचा हा सवाल। डोळ्यांचं नॉर्मल ऑपरेशन झालं, भेटीची गरजही नव्हती। सुरेश धस धनंजय मुंडेंच्या भेटीवर विजय वडेट्टीवारांची मिश्किल टीका। कुणाच्या इशाऱ्यावर धस एवढी हिंमत दाखवत आहेत ते बावनकुळेंनी शोधून काढावं, वडेट्टीवारांचा सल्ला। छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढा। मुख्यमंत्री फडणवीसांचे विकिपीडियाला आदेश। विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती आहे। विकिपीडियाला प्रशासनाकडून नोटीस। शिवजयंतीदिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीची पायाभरणी संपन्न। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी संपन्न। प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असेल। राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 100 दिवसात पूर्ण होणार। मागच्या वेळी ज्या त्रुटी राहिल्या त्या त्रुटी यावेळेला नसतील, आमदार निलेश राणेंची माहिती। पुणे दिल्ली प्रवासातही मराठी साहित्य यात्री साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे। विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचं नाव। बीडमध्ये शिवजयंतीचा उत्साह। बीडमधले संपूर्ण परिसर भगवमय झालाय। छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले जाणार। अलिबाग तालुक्यामधील शहाबाज गावातील चेतन पाटील यांनी शिवरायांच्या मूर्तीची आपल्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठापना केली। शिवजयंतीचं औचित्य साधत विधिवत प्राणप्रतिष्ठापना केली। चित्रकार हरीश पाटील यांनी छत्रपती शिवरायांना चित्राच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे आणि हरीश पाटील यांनी शिवराज्याभिषेकाचं चित्र सर्वांना आकर्षणाचा विषय ठरलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून हरीश पाटलांचं कौतुक। पंढरपूरमध्ये शिवजयंती दिनानिमित्त आज विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत 940 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये सचिन तेंडुलकर कुटुंबियांसह दत्तचरणी नतमस्तक। मंदिरामधील पुजाऱ्यांनी दत्त महाराजांची प्रतिमा सचिन तेंडुलकर यांना दिली भेट। कर्जत जामखेडमध्ये होणाऱ्या 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावरून वाद। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा आहे। महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांचं पत्र।
परभणीच्या राणी सावरगावमधील नवीन रोडवरील गतिरोधक काढण्याची मागणी. गतिरोधक काढण्यासाठी रस्त्यावर झोपून सामाजिक कार्यकर्त्याचं आंदोलन. शिर्डीत शिवजयंतीचं औचित्य साधून दुहेरी हत्याकांडातील पीडित कुटुंबियांना मदत. युवकांनी सामाजिक बांधिलकी जपली. सुजय विखेंच्या हस्ते पीडित कुटुंबाला मदत. पुण्यामधील भोरचे आमदार शंकर मांडेकरांची जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा. सिंचन प्रकल्प, कालवे, धरणामधील पाण्याच्या समस्यांवर चर्चा. अकोल्यामध्ये क्रिकेटवर ऑनलाईन सट्ट्याचं आयडी तयार करणाऱ्या टोळीला अटक. 33 जणांच्या टोळीला अकोला LCB पोलिसांकडून अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भरत वतवाणींना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कारानं सन्मानित. बुलढाण्यात श्री आवजी सिद्ध महाराजांचा भंडारा महोत्सव संपन्न. आवजी सिद्ध महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. धुळ्याच्या डांगुर्डे गावाजवळ लक्झरी बसला आग. आगीमध्ये बस जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची माहिती आहे. बीडमध्ये आरोग्य मित्र बेमुदत संपावर बसलेल्या आहेत. किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार देण्याची आरोग्य मित्रांची मागणी आहे. बारामतीमधील माळेगाव कारखान्याची मतदार यादी जाहीर झाली. 6 गटामधून 19,549 जण तर 102 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सांगलीत महात्मा फुले जनआरोग्य योजनेमधील कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन. आंदोलनाला आमदार रोहित पाटलांनी भेट घेत दिलाय पाठिंबा. धुळे ते डोंगरगाव धरणापर्यंत जाणाऱ्या कालव्याची साफसफाई करा, शेतकऱ्यांची मागणी आहे. कालव्यात मोठ्या प्रमाणात झाड वाढल्यानं पाणी वाहत नाहीये. जीबीएसमुळे राज्यामधील यात्रांवर आता निर्बंध येण्याची शक्यता आहे. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यामधील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करण्याचे आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. नांदेडच्या मुखेड नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगरपालिकेकडून पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमणावर तोडक कारवाई. नांदेडमध्ये उन्हाळी बाजरी आणि भुईमुगाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग. शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीला सुरुवात. पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा रायगड तालुक्यामध्ये पाहणी दौरा. सीईओकडून आरोग्य केंद्रांसह शाळांची देखील पाहणी. भिवंडीमधील गोदामाला पहाटे लागलेली आग 9 तासानंतर देखील धुमस्तीच आहे आणि गोदामामध्ये परफ्यूम आणि कॉस्मेटिक्सचे साहित्य असल्यानंच आग अजूनही नियंत्रणात नाहीये. नाशिकमधील पंचवटीमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. मोठ्या संख्येनं शिवप्रेमी सिंधुदुर्ग किल्ल्यात. तुळजाभवानीच्या मंदिरातील दर्शनाच्या नियमाबाबत 15 दिवसात लेखी अभिप्राय द्या. जिल्हाधिकारी सचिन आंबोसे यांची पुजारी महंतांना सूचना आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा उद्या दुपारी 12 वाजता रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा. भाजपच्या विधिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री कोण हे आज संध्याकाळी 7 वाजता ठरणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. नियुक्तीविरोधामध्ये काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात दिलेल्या आव्हानावर आज सुनावणी होणार आहे. निवड प्रक्रियेला आव्हान दिलं असतानाच नियुक्ती मध्यरात्री का केली आहे? काँग्रेसचा मोदी सरकारला हा सवाल आहे. मराठवाड्यामधील 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाहीये. कॅगच्या चौकशीची भीती आहे. नियमानुसार छाननी सुरू आहे. टोरेसमधील पसार आरोपींची बल्गेरियामध्ये आणखी एक कंपनी आहे. टोरेस फसवणूक प्रकरणामधील मुख्य आरोपींचा शोध सुरू असताना माहिती समोर आली आहे. बल्गेरियामध्ये देखील टोरेसप्रमाणेच गुंतवणूक योजना राबवण्यास सुरुवात केल्याची आर्थिक गुन्हे शाखेला माहिती आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये आरबीआयकडील व्हिडिओ पुरावा फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवणार. आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुख्य आरोपी हितेश मेहताचा त्याच्या मोबाईलवर नोंदवला होता कबुली जबाब. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस चाचणी अंतिम टप्प्यात. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती आहे. 8 ते 16 वयोगटात लस घेतल्यास कॅन्सरला थांबवण्यात यश मिळणार. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावरील वाघबीळ घाटामध्ये बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झालंय. कार चालकाला बिबट्याचा बछडा कॅमेऱ्यात त्यानं कैद केलाय. यवतमाळमध्ये कापसावर पाणी मारतानाचा व्हिडिओ काढल्यानंच एकाला बेदम मारहाण करण्यात आली. शेतकरी संतापलेत. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अमरावती जिल्हा रुग्णालयातील 2 परिचारिकांचं निलंबनाच्या कारवाईनं परिचारिका आक्रमक झाला. कारवाई मागे न घेतल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. आमदार राजेंद्र गावित यांनी घेतलाय पालघर जिल्ह्यामधील रस्त्यांचा आढावा. जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न. मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटातील संरक्षक भिंत तुटली. संरक्षक भिंतीच्या बाजूचा भराव खचलाय. उतारावरील वळवणारा वारंवार अपघाताचीच मालिका या ठिकाणी सुरू आहे.
नंदुरबारमध्ये कामगार मिळत नसल्यानंच रोजगार हमीची कामं रखडली आहेत. जवळपास 6,000 सिंचन विहिरींची कामं अद्यापही प्रतीक्षेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरबूज फळावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. नंदुरबार पालिकेच्या हद्दीमध्ये 32,000 मालमत्ता कर धारकांवर आता 34 कोटींची थकबाकी आहे आणि पालिकेला 31 मार्चपर्यंत कर वसुली करण्याचं आव्हान आहे. सांगली शहर सुधार समिती पालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावणार. वाढीव कर नोटीस संदर्भात सुधार समिती कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे. सांगलीत आमदार रोहित पाटलांची पाटबंधारे विभागासोबत बैठक. जिल्ह्यामधील सिंचन योजनांच्या कामांचा रोहित पाटलांनी आढावा घेतला आहे. यवतमाळ शहरातून नक्षलवादाला अटक. आरोपी गेल्या 13 वर्षांपासून नाव बदलून यवतमाळमध्ये वास्तव्यास होता. यवतमाळ जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई. नंदुरबारमध्ये फेब्रुवारीमध्येच पाणी टंचाईची समस्या आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं वेळेत उपाययोजना करणं गरजेचं आहे. धाराशिवच्या कळंबमध्ये मनोज जरांगेंकडून महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन. तर सोलापूरकरवर सरकारच्या आशीर्वादानंच कारवाई होत नाहीये, जरांगेंची ही टीका. मुंबई विमानतळावर भारतीय कामगार सेनेकडून शिवजयंती साजरी. कार्यक्रमाला आमदार बाळानर, संजय कदम आणि संजय सावंतांची उपस्थिती. नवी मुंबईत शिवजयंतीचा उत्साह. मर्दानी खेळ, लेझिम नृत्य करत शिवजयंती साजरी. वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून शिवरायांना अभिवादन. नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह. पोवाडे, ढोल ताशाचा गजर आणि शिवरायांच्या जयघोषानं शहर दुमदुमलंय. बारामतीमधील शारदा प्रांगण चौकात शिवजयंतीनिमित्त महिलेनं गायलाय पोवाडा. महिलेचा पोवाडा ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी. बीडमध्ये शिवजयंतीचा उत्साह. आमदार संदीप क्षीरसागरांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची उपस्थिती. सोलापूरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे. मंत्री भरत गोगावले आणि प्रताप सरनाईकांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होईल. शहापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. शहापूरकरांना शिवरायांच्या 71 किलो वजनाच्या टाकाचं दर्शन. तर शिवजयंती उत्सव समितीकडून शिवव्याख्यानाचंही आयोजन करण्यात आलं. मस्साजोगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी. संतोष देशमुखांची मुलगी वैभवीकडून शिवरायांना अभिवादन. धाराशिवच्या कळंबमध्ये मनोज जरांगेंकडून महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन. तर सोलापूरकरवर सरकारच्या आशीर्वादानंच कारवाई नाही, जरांगेंची टीका. साताराच्या चित्रकारानं भाकरीवर शिवरायांचे चित्र साकारलं. चित्रकार डॉक्टर संदीप टाकवे यांच्याकडून महाराजांना अभिवादन. मुंबईच्या तापमानामध्ये पुन्हा वाढ. सततच्या बदलत्या तापमानामुळेच मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम. मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवामध्ये केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्याच मूर्तिकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे. मूर्तीचं आगमन, विसर्जन सुकर होण्यासाठी मूर्तीच्या उंचीवरही निर्बंध येण्याचीही शक्यता आहे. म्हाडाच्या जागेवरील आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या 17 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीनंच बायोमेट्रिक सर्वेक्षण होणार आहे. लवकरच 17 झोपू योजनांमधील झोपडपट्टीधारकांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात होईल. जलसंपदा विभागानं पाठवलेल्या पाणीपट्टी थकबाकी भरण्यास पुणे पालिकेचा नकार. पाणीपट्टी 160 कोटी रुपये असून ती रक्कम भरली जाईल. मात्र अधिकचं पाणी भरण्यास पालिकेला नकार असेल. पुण्यात महानगरपालिकेचे पाणी देखील पिण्यास आता अयोग्य. सिंहगड रस्ता भागामध्ये तपासणी झाली. 70 नमुन्यांमध्ये जीवाणूंसह विषाणू आढळले. जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर पालिकेची ही पाणी तपासणी मोहीम. पुण्यामधील गल्लीबोळामध्ये टोळक्यांकडून बंदुकीचा वापर. सुतारदरा कोथरूडमधील काही मुलांच्या हातामध्ये बंदूक आहेत. पुण्यात दहशत माजवण्याचा हा प्रयत्न आहे. पुणे शहरात समाज पाणी पुरवठा योजना 7 वर्षांनंतर देखील अपूर्णच आहे. योजनेवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्यानंतरही योजना अयशस्वी. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंत लवकरच फायबर बोटी. राज्य सरकारकडून लाकडी बोटी मोडीत काढून फायबर बोटी घेण्याचे निर्देश. मागील वर्षी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय. धारावी प्रकल्पातून 2022 नंतरही अतिक्रमणं बाद झाली आणि धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून महत्त्वाचं हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. धारावीमधील वाढती अतिक्रमणं थांबवण्यासाठी पावलं आहे. मुंबईच्या तापमानामध्ये पुन्हा वाढ. सततच्या बदलत्या तापमानामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या 2 विस्तारित मार्गांना पालिकेच्या मुख्य सभेकडून मान्यता. लोणी कारभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन मार्गांचा समावेश. बुलढाण्यातील किनगावातील गिट्टी खदान बंद करण्याची गावकऱ्यांची मागणी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा. गिट्टी खदानमुळे परिसरातील घरांना धोका आहे.